आताच जवळपास 1 लाख मताच्या फरकाने आम्हाला आघाडी मिळालेली आहे। अजूनही काही मतमोजणी सुरू आहे, पण आता जवळजवळ निकाल संपत आलाय आणि 1 लाखाने आपण पुढे आहोत। एखाद दुसरी फेरी राहिली त्याच्यामुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही। म्हणून सर्वप्रथम मी आपल्या जालना मतदारसंघातल्या मतदार बांधवाला खूप खूप धन्यवाद देतो। त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीला खूप धन्यवाद देतो की ज्यांनी जीवाचं रान केलं, रात्रंदिवस मेहनत घेतली। आजच्या या पत्रकार परिषदेला किंबहुना आपण आलात त्यामध्ये भैयासाहेब टोपे साहेब आहे, कैलास शेठ गोरंट्याल आहे, चंद्रकांत दानवे साहेब आहे, बबलूभाई चौधरी आहे, अजूनही काही नेते येत आहेत। आम्ही सर्टिफिकेट मिळेपर्यंत इथून हलणार नाहीये। तोपर्यंत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष येतील, त्यांच्याही समेत असे आमचे भास्करराव आंबेकर आहे, डॉक्टर निसार देशमुख साहेब आहे, राजाभाऊ देशमुख इथंच आतमध्ये आहे। या सगळ्यांना विशेषतः आमचे आम आदमी पार्टीचे मंडळी आहे, सीपीएम सीपीआय आहे, शेतकरी संघटना आहे, सगळ्या घटक पक्षाच्या नेते मंडळीचं मी खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि मतदारांना आठवण राहिली की कल्याण काळे अवघ्या 8,000 मतांनी आपल्याकडून पडला होता, आता त्याची भरपाई त्यांनी 1 लाख मतात करून दिली, त्याबद्दल परत एकदा त्यांचे शतशः आभार मानतो। आणि परत हे बघा, मी मागेही सांगितलं होतं की एकूण 30 वर्षापेक्षा जास्त म्हणजे स्वर्गीय अंकुशराव टोपे जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर पहिल्यांदा हा लोकसभा काँग्रेसच्या फेवरमध्ये आला। आणि मी अगोदर भविष्यवाणी केली होती की आमचा कॅन्डिडेट 70 ते 80,000 पेक्षा मतांनी येणार आणि त्याचा रिझल्ट आलेला। आता सध्या 21वा फेरी चालू आहे आणि 80,000 काही तर समथिंग आम्ही पुढे आहे। आणि मी तेव्हाही सांगितलं आम्ही जेसीबीने गुलाल उधळणार आणि आज आम्ही जेसीबीने गुलाल उधळणार आहे। हा काय कारण असू शकते? महाराष्ट्रात जे ट्रेंड चाललाय तसंच ट्रेंड जालन्यात पण चालू आहे। आम्हाला सर्वात जास्त फायदा कोणामुळे झाला मी स्पष्ट सांगतो की जेव्हा सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना ज्या प्रकारे त्यांची खुर्ची त्यांनी हिसकून घेतली आणि एकनाथ शिंदे यांना इलिगली त्यांनी त्या खुर्चीवर बसविले, तर लोकांमध्ये चीड आणि नाराजी झाली। आणि मग दुसऱ्यांदा अजित पवारच्या वर सन्मान्य पंतप्रधानांनी बोलायचं की 70,000चा घोटाळा केलं, असं केलं आणि नेमकं 3 दिवसात त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री केला। त्याची चीड आणि नाराजी जे महाराष्ट्राच्या